भरवा सर्व सुखाचे आगर भापर कुमदेवीवर सर्व सुखाचे आगर भापर कुमदेवीवर सुखाचे आगर भापर कुमदेवीवर सर्व सुखाचे आगर भापर कुमदेवीवर सर्व सुखाचे आगर भापर कुमदेवीवर विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव सर्व सुखाचे आगर भापर कुमदेवीवर तो विठ्ठला बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा जय राम कृष्ण हरी राम हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरे कृष्ण हरी राम कृष्ण हरे 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 जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम। हॅलो हॅलो नेणती वेद श्रुती कोणी नेणती वेद श्रुती कोणी आम्हा भाविका वाचुणी आम्हा भाविका वाचुणी भाविका बापुडे अमा भाविका बापुडे अमा भाविका बापुडे अमा भाविका बापुडे नेणती वेद श्रुती कोणी नेणती वेद श्रुती कोणी भाविका वाचुनी आम्हा भाविका वाचुनी भाविका वाचुनी आम्हा भाविका वाचुनी भाविका वाचुनी आम्हा भाविका वाचुनी रूप आवडे आम्हासी रूप आवडे आम्हासी तैसे जोडी ऋषिकेशी तैसे जोडी ऋषिकेशी तैसे जोडी ऋषिकेशी आम्ही भावी बळीवंत आम्ही भावे बळीवंत तुझ घालू हृदयात तुझ घालू हृदयात घालू हृदयात तुझ घालू हृदयात तुझ घालू हृदयात तुझ घालू रूप आवडे आम्हासी आवडे रूप आवडे आम्हासी तैसे जोडी ऋषिकेशी तैसे जोडी ऋषिकेशी तैसी जोडी
ऋषिकेशी तैसी जोडी ऋषिकेशी तैसी जोडी ऋषिकेशी तैसी जोडी तुका म्हणे तुझा धाक तुका म्हणे तुझा धाक देता पावसिला हक देता पावसिला हक देता पावशील हक देता पावशील हक देता पावशील हक देता पावशील हक रूपा बडे आमासी बडे आमासी जोडी ऋषिकेशी तैसे 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 जोडी ऋषिकेशी विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार हॅलो हॅलो नेनाती वेद श्रोते कोणी नेनते वेद श्रोते कोणी नेनते वेद श्रोते कोणी नेनते वेद श्रोते कोणी मेघाचे ते कोड हो ते कोड मेघाचे ते कोड स्रोत कोड मेघाचे ते कोड हो ते कोड मेघाचे ते कोड हो ते कोड हाणेन ठेवेत श्रोते कोणी नेन ठेवेत श्रोते कोणी नेन
वेद श्रोती कोणी नेनाते वेद श्रोती कोणी नेनाते वेद श्रोती कोणी आम्हा भावे कावाचोने आम्हा भावे कावाचोने रूप आवडे आम्हासे रूप आवडे रूप आवडे आम्हासे रूप आवडे आम्हा भावी कावडी आम्हा भावी कावचुने रूप आवडे आमपासे रूप आवडे आम्हासे रूप आवडे आम्हासे रूप आवडे आम्हासे कैसे जोडे रोस केसे कैसे जोडे रोसे केसे रोसे केसे रोसे केसे कैसे जोडे रोसे केसे रूप आवडे आभासी रूप आवडे आभासी रूप आवडे आभासी ऐसे जोडे रुस कैसे
नेणती वेद श्रुती कोणी आम्हा भाविका वाचोनी रूप आवडे आम्हासे तैसे जोडी ऋषिकेशी. अगाध कृपा वात्सल्य मूर्ती भगवान श्री ज्ञानोबराय महाराष्ट्र वेदाचं निस्सरण लिलया ज्यांच्या श्वासातून झालं ते जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराय. ज्या परंपरेने वारकरी संतांचे विचार तुम्हा आम्हापर्यंत पोहोचवले त्या परंपरेचे मुख्य प्रवाहक प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज आणि ज्यांच्या मार्गदर्शनाने आपल्या सर्वांना परमार्थाची वाट चालण्याचं भाग्य लाभतंय ते परमपूज्य गुरुवर्य माधव बाबा या सर्व गुरुदेव मंडळींच्या चरणी वंदन करून या नामयज्ञाच्या संबंधाने सेवेकरता घेतलेला जो अभंग आहे तो अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. कार्यक्रमाचं निमित्त तुम्ही सर्व जाणत आहात. श्री क्षेत्र गिरणारे आपल्या या क्षेत्रामध्ये आपली जी क्षेत्र अधिष्ठात्री देवता आहे भगवान श्री हनुमंतराय या हनुमंतरायांच्या आणि त्याबरोबर इतरही देवभक्तांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहोत. विठाला विठाला देव आणि भक्ताची मूर्ती प्राण प्रतिष्ठापना इथे होणार आहे. त्या निमित्ताने भव्य दिव्य नामयज्ञ गुरुवर्य बाबांच्या मार्गदर्शनातून अनेक भाविक भक्त मंडळींच्या सहभागातून सहयोगातून परिसरातील वारकरी मंडळींच्या उपस्थितीमध्ये साधू संत महंतांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होतोय. या दृष्टिकोनातून देव आणि भक्त यांच्यामध्ये असलेला जो संबंध आहे तो संबंध व्यक्त करणारा हा अभंग आहे. तुकोबाराय या अभंगातून आपल्या भाविकतेचा परिचय तुम्हा आम्हाला करून देत आहेत. फार वेळ प्रस्तावनेमध्ये न घालवता अभंगाच्या संबंधाने जो थोडाफार विचार आपल्या बुद्धीनुसार आपल्याला करता येणं शक्य आहे तितका प्रामाणिक करण्याचा आपण प्रयत्न करू. तुकोबाराय स्वतःची भाविकता समजून सांगतायत. अर्थात एखादा मनुष्य आपला परिचय केवळ शब्दाने देऊ लागला तर केवळ शब्दाच्या परिचयाला कुणी मान्यता देत नाही. कल्पना करा एखादा शक्तिमान पहिलवान म्हणू लागला की मी फार शक्तिवान आहे ताकदवान आहे तर त्याच्या बोलण्याला आपण किंमत देणार नाही. जोपर्यंत तो त्याच्या ताकदीनुसार काही काम आपल्याला करून दाखवत नाही तोपर्यंत आपण त्याच्या बोलण्याकडे लक्ष देणार नाही. समोर असलेलं 50 किलोचं पोतं सुद्धा उचलायला जर त्याची दमछाक होत असेल तर आपण सर्व मंडळी त्याला पहिलवान मानणार नाही त्याला शक्तिमान मानणार नाही. केवळ बोलण्याने दिलेला परिचय हा यथार्थ परिचय होत नाही. त्यासाठी प्रमाण द्यावं लागतं. त्यासाठी उदाहरणानुसार ते सिद्ध करून द्यावं लागतं. नाही प्रतिज्ञा मात्रेन वस्तुसिद्धी किंतु लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी. एखाद्या वस्तूची सिद्धी केवळ लक्षण करून जमणार नाही तर त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी ठोस पुरावे द्यावे लागतील. तुकोबाराय छातीवरती हात ठेवून सांगतायत आम्ही भाविक आहोत आणि आम्ही भाविक आहोत याचं पहिलं महत्वाचं प्रमाण आहे की वेदाला जाणणारे जगाच्या पाठीवरती आम्हीच फक्त आहोत म्हणून आम्ही भाविक आहोत. आम्ही आमच्या आवडीनुसार देवाला रूप धारण करायला लावतो म्हणून आम्ही भाविक आहोत. आम्ही देवाला आमच्या हृदयात साठवतो म्हणून आम्ही भाविक आहोत. आणि आम्ही जर हाक मारली तर देवाला धाक निर्माण होतो म्हणून आम्ही भाविक आहोत. विठाला विठाला या जगामध्ये भगवान परमात्मा आकाराला येतात अवतीर्ण होतात ते
त्यांच्या स्वतःच्या इच्छेने येत नाहीत. या जगामध्ये जेव्हा भक्त मंडळी भगवान परमात्म्याची प्रार्थना करतात, देवासाठी अट्टहास करतात, तेव्हा भगवान परमात्मा भक्तांसाठी आकाराला येतो. तो तुमच्या आमच्यासाठी नक्कीच येत नाही, कारण आपण त्याला तितक्या आवडीने कधी बोलावत सुद्धा नाही. देव या भूतलावरती येतो भक्तांसाठी, आणि भक्तांसाठी तो येतो. त्याचं कारण आहे, भक्तांमध्ये भक्ती राहत असते, भाविकता राहत असते. भक्त जर भक्ती करणार नसतील तर भक्तांना कोणीही भक्त म्हणणार नाही. त्यांना तुमच्या आमच्यासारखं जीव मानलं जाईल, सामान्य संसारी मानलं जाईल. तुकोबाराय बोलतायत आम्ही भाविक आहोत. ही भाविकता तुकोबाराय अभंगातून समजून देत आहेत. भाविक शब्द आपण जर उच्चारला तर आपल्या डोळ्यासमोर एक भोळसट जमात येते. व्यवहारामध्ये भाविक त्याला म्हणतात ज्याला फारसं काही कळत नाही. भाविक म्हटलं की ज्याला कोणीही फसवावं, ज्याने कुणाच्याही पुढे हात जोडावे, वेडवाकडं राहावं, कसं तरी जगावं, असा जो भोळा वर्ग आहे, ज्याला व्यवहाराचं ज्ञान नाही, त्याला सामान्य रूपात तुम्ही आम्ही भाविक म्हणतो. पण आपली जी भाविकतेची समजूत आहे, त्या समजुतीला तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये धक्का देतात की त्याला आम्ही भाविक मानत नाही. तुकोबाराय सांगतायत आम्ही भाविक आहोत. याचं महत्वाचं कारण की वेद श्रुतीला जाणण्यामध्ये आम्ही समर्थ आहोत. नेनती वेद श्रुती कोणी, जगामध्ये वेदाला श्रुतीला कोणी जाणत नाही. मग कोण जाणतं? आम्हा भाविका वाचोनी. आम्ही भाविक फक्त वेदाला जाणतो. याचा अर्थ ज्ञानाच्या बाबतीमध्ये आम्ही संपन्न आहोत. जगामध्ये सर्वात ज्ञान कुठे असेल तर ज्ञानोबाराय बोलतायत पाहे पाजाणी वेचेनी बळे, कोण वेदापासोनी असे आगळे. जगामध्ये सर्वात पवित्र ज्ञान राशी म्हणून वेदाला मानलं जातं. ही भारतीय संस्कृती आज जगामध्ये विश्वमान्य होताना आपल्याला दिसतीये. जगामध्ये सगळ्यात प्राचीन संस्कृती म्हणून भारतीय संस्कृतीला मानलं जातं. भारतीय संस्कृतीनंतर ग्रीक संस्कृतीचा जगामध्ये दुसरा नंबर येतो. भारतीय संस्कृती इतकी प्रधान आहे, श्रेष्ठ आहे. याचं कारण काय असेल तर या संस्कृतीच्या बुडाशी वेद वाङ्मय आहे. वेदामधून या संस्कृतीचा जन्म झाला. ही मानवीय सभ्यता वेदामधून बाहेर पडली. म्हणून जगामध्ये ज्ञानाच्या बाबतीमध्ये वेद ही सर्वश्रेष्ठ ज्ञान राशी म्हणून मानलं जातं. केवळ जगामध्ये ज्ञान देणारा वेद आहे असं नाही, तर जगाची निर्मिती करण्यामध्येच वेदाच्या ज्ञानाचा आरंभ आहे. जेव्हा भगवान विष्णू परमात्म्यांनी ब्रह्मदेवाला निर्माण केलं आणि ब्रह्मदेवाला निर्माण केल्यानंतर ब्रह्मदेवावरती सृष्टी निर्मितीची जबाबदारी दिली. पण ब्रह्मदेवाला सृष्टीची रचना करता येईना. ब्रह्मदेव वारंवार विचार करायचे, पण कशी सृष्टीची रचना करावी हे ब्रह्मदेवाला काही समजेना. काय असतं, एखादी गोष्ट जर करायची असेल तर त्या गोष्टीचं अगोदर ज्ञान असावं लागतं. कल्पना करा, एखादी इमारत आपल्याला बांधायची आहे, पण इमारत बांधण्यासाठी लागणारा जो प्लॅन आहे, जो नकाशा आहे, जे ज्ञान आहे, ते ज्ञान आपल्याजवळ जर नसेल तर आपण इमारत बांधू शकत नाही. कोणतंही काम करायचं म्हटलं की अगोदर ज्ञान हवं. आणि इथे एखादी इमारत बांधायची नाही तर अगदी चराचर विश्वाची निर्मिती करायची. ब्रह्मदेव विचार करतायत की कसं करू, विश्वाची निर्मिती मी कशी करू. म्हणून ब्रह्मदेवाने तपश्चर्या करायला सुरुवात केली. आणि जेव्हा ब्रह्मदेवाने तपश्चर्या केली तेव्हा विश्व निर्माण करण्यासाठी ब्रह्मदेवाच्या हातामध्ये भगवान विष्णू परमात्म्याने जे ठेवलं त्याला वेद असं म्हणतात. ब्रह्मदेवाच्या हातात वेद आली आणि त्या वेदाच्या पठणाने ब्रह्मदेवाने चराचर सृष्टीची रचना केली. श्वेताश्वेतर उपनिषद सांगतंय, यो ब्रह्माणं विददाति पूर्वं
यो वै वेदांश्च प्रहिणोति तस्मै तमह देवमात्मबुद्धिप्रकाशं मुमुक्षुर्वै शरणमहं प्रपद्ये यो ब्रह्माणं विदधाति पूर्वं. ज्याने ब्रह्मदेवाला सृष्टीची रचना करण्याचं ज्ञान दिलं त्या ग्रंथाला म्हटलं जातं वेद. वेद हे भारतीय संस्कृतीचे प्राण आहेत. पण अलीकडं वेद, शास्त्र, पुराण हे शब्द आपल्याला हद्दपार झालेले पाहायला मिळतात. बाकीच्या क्षेत्रातून ते हद्दपार झाले तर दुःख वाटणार नाही, पण आध्यात्मिक क्षेत्रामधूनच हे शब्द कुठेतरी बाजूला चालल्यासारखे आपल्याला पाहायला मिळतात. तुकोबारायांनी वेदाच्या संबंधाने 2 वर्गाचं चिंतन आपल्या डोळ्यासमोर मांडलेलं आहे. या देशामध्ये प्राचीन काळापासून वेदाला नाकारणारा नास्तिकांचा एक मोठा वर्ग आहे. जो वेदाला प्रमाण मानत नाही त्याला नास्तिक असं म्हटलं जातं. नास्तिको वेद निंदकः. जो वेदाची निंदा करतोय तो नास्तिक आहे. तुकोबाराय बोलतायत जो स्वतः वेदाला प्रमाण मानत नाही, शास्त्राला प्रमाण मानत नाही, पुराणाला प्रमाण मानत नाही, मग तो भलेही किती चांगला बोलणारा असू द्या, त्याच्या शब्दाकडे आपल्याला लक्ष देण्याचं कारण नाही. तुकोबाराय बोलतात त्याच्या शब्दाकडे लक्ष द्यायचं नाही हे सोडून द्या, त्याचं तोंड सुद्धा आपण पाहू नये. तयाचे वदन नावलोका, तयाचे वदन नावलोका, तयाचे वदन नावलोका, तयाचे वदन नावलोका. वेदशास्त्र नाही पुराण प्रमाण, वेदशास्त्र नाही पुराण प्रमाण, वेदशास्त्र नाही पुराण प्रमाण, वेदशास्त्र नाही पुराण प्रमाण. तयाचे वदन नावलोका, तयाचे वदन नावलोका, तयाचे वदन नावलोका, तयाचे वदन नावलोका. वेदशास्त्र नाही पुराण प्रमाण, तयाचे वदन नावलोका. तुकोबाराय बोलताय ज्याचा वेदावरती विश्वास नाही, शास्त्रावरती विश्वास नाही, पुराणावरती विश्वास नाही, त्याचं तोंड सुद्धा आपण पाहू नये. संतांनी वेदाविषयीची फार मोठी निष्ठा आपल्या वाङ्मयामधून प्रगट केलेली आहे. वारंवार संत सांगतायत की ज्याला कुणाला या भवनदीतून तरावं असं वाटतंय, आपण आपल्या मनाने या भवनदीतून तरून जाऊ शकत नाही. या भवनदीतून तरायचं असेल तर त्याच्यासाठी सर्वाअगोदर काय करावं? तुकोबारायांनी निर्देश केला की पहिलं पाऊल जर आपल्याला टाकायचं असेल तर सर्वाअगोदर आपण वेदवाणीचा शोध घेतला पाहिजे. तरावया आधी शोधा वेदवाणी, शोधा वेदवाणी, तरावया आधी शोधा वेदवाणी, शोधा वेदवाणी. वाचट बोलणी महाराजांची, वाचट बोलणी महाराजांची, तरावयाधी शोधा वेदवाणी, वांझट बोलणी वारात्यांची, वांझट बोलणी वारात्यांची.
वेदवाणी वांझट बोलणी वारा त्यांची वेदा निंदितो चांडाळ भ्रष्ट सुतकिया खळ. तुकोबराय बोलतायत आत्मकल्याण जर करून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला वेदाजवळ जायला हवं, शास्त्र आपल्याला पाहायला हवं, पुराण आपल्याला पाहायला हवं. म्हणून वेदाला नाकारणारा जो नास्तिकांचा वर्ग आहे त्या वर्गाची संतांनी फार मोठी निर्भत्सना केली, निंदा केली. म्हणून सर्वागोदर वेदाचं प्रामाण्य संतांनी स्वीकारलं. पण वेदाचं प्रामाण्य स्वीकारत असताना वेदाच्या संबंधाने दुसरा एक वर्ग आहे की जो वर्ग वेदाचं पठन करतोय पण त्या वेदाचा अर्थ मात्र त्या लोकांना माहीत नाही. तुकोबारायांच्या समोर दोन वर्ग आहेत. एक वर्ग आहे वेदाला नाकारणारा आणि दुसरा वर्ग आहे वेदाला अर्थ न जाणता, तात्पर्य न जाणता फक्त पाठ करणारा, घोकणारा. तुकोबारायांनी या दोन्ही वर्गाला लक्ष केलं. ज्यांनी केवळ वेदाला कंठस्थ केलंय पण वेदाचा अर्थ जाणून घेतला नाही, त्यांचं ते बोलणं तेही शिणवणारं आहे, भार देणारं आहे. वेदाला जाणण्याचा प्रयत्न संतांनीच केला असं नाही. तैत्तिरीय ब्राह्मणामध्ये कथा येते, भारद्वाज ऋषींनी प्रतिज्ञा केली होती की मी माझ्या जीवनामध्ये संपूर्ण वेदाचं अध्ययन करणार. म्हणून स्वतः भारद्वाज ऋषींनी वेदाचं अध्ययन करायला सुरुवात केली. एक जन्म संपत आला पण तरी सुद्धा वेदाचं संपूर्ण अध्ययन होऊ शकलं नाही. एखाद्या शाखेचं सुद्धा अध्ययन होईना. म्हणून भारद्वाज ऋषींनी दुसरा जन्म घेतला. दुसऱ्या जन्मामध्ये सुद्धा अगदी क्षण वाया न घालवता एक एक मिनिट आणि मिनिट वेदाचं अध्ययन करत राहिले. पण तरी सुद्धा वेदाचं संपूर्ण अध्ययन पूर्ण होऊ शकलं नाही. सरते शेवटी भारद्वाज ऋषींनी तिसरा जन्म घेतला आणि 3 जन्म वेदाचं अध्ययन करण्यामध्ये घालवले. तिसऱ्या जन्मामध्ये अगदी वयोवृद्ध झाले, जमिनीवरती अंथरुणाला खिळून पडलेले आहेत, म्हातारे झालेले आहेत, पण तरी सुद्धा त्यांनी वेद पठन सोडलं नाही. तिसऱ्या जन्मामध्ये सुद्धा वेद अध्ययन करतायत पण तरी सुद्धा वेदाचा अंत होईल किंवा वेद संपेल असं त्यांना वाटेना. इंद्राला दया आली, इंद्र प्रगट झाले. इंद्राने भारद्वाज ऋषींना दर्शन दिलं आणि इंद्राला पाहिल्यानंतर भारद्वाज ऋषींनी इंद्राला विचारलं, का हो 3 जन्मांपासून मी वेदाचं अध्ययन करतोय, मग आता तरी या जन्मामध्ये माझं वेदाचं अध्ययन पूर्ण होईल का? इंद्राने सांगितलं, महाराज 3 जन्मामध्ये आपण किती अध्ययन केले आपल्याला सांगू. आपल्या आश्रमाच्या समोर 3 पर्वत आहेत. ते पर्वत तुम्हाला दिसतात का? भारद्वाज ऋषींनी सांगितलं, पर्वत मला दिसतायत. मग कल्पना करा, त्या पर्वतामधली एक एक मूठ माती जर आपल्या हातात आली तर पर्वत किती शिल्लक राहील? भारद्वाज ऋषींनी सांगितलं, पर्वतातील एक मूठ माती हातात आली तर सगळा पर्वत शिल्लक राहील, एका मुठीने काय होणार आहे? इंद्राने सांगितलं, महाराज तसंच समजा 3 जन्मामध्ये आपल्याला वेद राशीमधील केवळ मुठभर ज्ञान मिळालेलं आहे, अजून बाकीचा सगळा वेद आहे तसाच आहे. अनंता वै वेदाहा, वेद अनंत आहे आणि अनंत वेदाचा ठाव घेणं कदापि शक्य नाही. पण तुकोबाराय बोलतायत की वेद अनंत असला तरी सुद्धा त्या वेदाला आम्ही जाणू शकतो, कारण आम्ही भाविक आहोत. भाविकतेमध्ये आमच्या ताकद आहे की वेदाला आणि श्रुतीला आम्ही जाणू शकतो. मुळातच अध्यात्म विद्येची जी तिजोरी आहे त्या तिजोरीला श्रद्धा नावाची चावी बसते. जोपर्यंत श्रद्धा नाही तोपर्यंत अध्यात्म विद्येची तिजोरी उघडली जात नाही. भगवान बोलतायत, श्रद्धावान लभते ज्ञानम. ज्याच्याजवळ श्रद्धा आहे त्याला अध्यात्म विद्येची तिजोरी उघडता येते. आजपर्यंत वेदाला जाणण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. भगवत पूज्यपाद श्रीमद शंकराचार्यांचं जीवनचरित्र आपण जर पाहाल तर त्या काळामध्ये अगदी जिकडं तिकडं नास्तिकांचा उदो झाला होता. प्रत्येक ठिकाणी बौद्ध मताचं प्रचलन सुरू झालं आणि वेदाला नाकारणारा फार मोठा वर्ग तयार झाला.
अगदी राजाने सुद्धा वेद नाकारायला सुरुवात केली. चंपानगरीमध्ये राहणारा सुधनवा नावाचा राजा होता. या राजाने नास्तिक मताचा स्वीकार केला आणि वेदाला नाकारायला सुरुवात केली. परिणाम असा झाला, राजाची जी राणी होती ती राणी मोठी वेदपरायण होती. राणीला दुःख झालं की आपल्या पतीने वेदाचा स्वीकार करणं सोडून दिलंय, त्याग केलाय. आता जगामध्ये धर्म राहील कसा, आपल्या राज्यामध्ये नीती टिकेल कशी, म्हणून राणी राजमहलामध्ये खेद करत होती, रडत होती. खिडकीमध्ये बसून रडत असताना तिचे विचार होते, क्व गच्छामी क्व वेदान उद्धरिष्यती. मी कुठे जावं, कोण वेदाचं रक्षण करेल. त्या राणीच्या राजमहलाच्या खालून कुमारील भट्ट चालले होते. कुमारील भट्टांना राणीचं रडणं ऐकू आलं आणि रडणं ऐकू आल्यानंतर कुमारील भट्ट जाग्यावरती थांबले आणि थांबल्यानंतर आपल्या हाताच्या मुठी आवळल्या आणि आवळून राणीला सांगितलं, मा विषाद वरारोहे, तुझी वरती रडत आहेस, तू रडू नकोस, तुला रडण्याचं कारण नाही. कारण अजून या भूतलावरती भट्टाचार्योस्मी भूतली, कुमारील भट्ट जिवंत आहे आणि जोपर्यंत कुमारील भट्ट जिवंत आहे तोपर्यंत वेदाला कोणीही धक्का लावू शकत नाही. म्हणून वेदाच्या रक्षणामध्ये आग्रक्रमाने ज्यांनी स्वतःच्या प्राणाचं बलिदान देऊन वेदाचं रक्षण केलं त्यामध्ये कुमारील भट्टांचं नाव आग्रक्रमाने घ्यावं लागतं. की अगदी वेद रक्षणासाठी स्वतःच्या आयुष्यात नाही ती दिव्य कर्म केली. राजाला निरोप दिला, राजा तुला ज्यांना ज्यांना शास्त्रार्थासाठी बोलवायचंय त्यांना बोलव, पण मी त्या सगळ्यांचं खंडन करू शकतो आणि वेद स्वतः प्रमाण आहेत, परतः प्रमाण आहेत हे मी सिद्ध करून देऊ शकतो. कुमारील भट्टांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये प्राणपणाने वेदाचं रक्षण केलं. पण दुर्भाग्य असं, कुमारील भट्ट वेदाचं तात्पर्य जाणू शकले नाहीत. उतार वयामध्ये त्यांनी तृषाग्नीचा स्वीकार केला. भगवत पूज्यपाद श्रीमद शंकराचार्यांना वार्ता कळाली, आपण जेव्हा गव्हाची मळणी करतो आणि मळणी केल्यानंतर जो खाली धागा किंवा जो भूस शिल्लक राहतं त्या भुसाला कुमारील भट्टांनी एकत्र केलं आणि त्या भुसामध्ये बसून त्या भुसाला एका बाजूने पेटवून दिलं. प्रायश्चित्त कर्मामध्ये त्याला तृषाग्नी सेवन असं म्हणतात. बौद्ध मताचं खंडन करण्यासाठी वेश पालटून बौद्ध धर्माची काही मतं जाणण्यासाठी ते जात होते आणि वेषांतर करून गुरुची फसवणूक केली याचं प्रायश्चित्त घेण्यासाठी त्यांनी तृषाग्नीचा स्वीकार केला होता. भगवत पूज्यपाद श्रीमद शंकराचार्य त्यांच्या समोर उभे राहिले आणि आचार्यांनी कुमारील भट्टांना विनंती केली, महाराज आपल्यासारख्या वेदाचं रक्षण करणाऱ्या महात्म्याने असा स्वतःचा देह अग्नीमध्ये समर्पित करण्याची आवश्यकता नाही. कृपा करून आपण वेदाचं तात्पर्य काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा. मी आपल्याला शास्त्रार्थासाठी आवाहन करतो. कुमारील भट्टांनी सांगितलं, महाराज मी आपली शास्त्रार्थाचं स्वीकार करू शकत नाही कारण माझी कर्मावरती निष्ठा आहे. तुम्हाला फार जर चर्चा करायची असेल तर माझा शिष्य मंडन मिश्र जिवंत आहे, तुम्ही त्याच्याशी संवाद करा. मी मात्र या तृषाग्नीमध्ये स्वतःचा देह विसर्जित करणार. भगवत पूज्यपाद श्रीमद शंकराचार्यांना दुःख झालं की इतका मोठा पराकोटीचा विमल महात्मा ज्याने आयुष्यामध्ये वेदासाठी प्राण मोजले पण तरी सुद्धा वेदाचं तात्पर्य लक्षात न घेता एका छोट्याशा कर्मासाठी स्वतःचा देह अग्नीच्या हवाली करतोय. आचार्यांनी विनंती केली पण कुमारील भट्टांनी ऐकलं नाही. या देशामध्ये वेदावरती निष्ठा ठेवणारा पराकोटीचा वर्ग आहे पण तो वेदाच्या तात्पर्याकडे जाण्यासाठी प्रवृत्त होत नाही. दुसरा वर्ग आहे जो वेदाला नाकारणारा आहे. तुकोबारायांनी ज्यांनी वेदाला नाकारलंय त्यांचा सुद्धा भरपूर समाचार घेतला आणि ज्यांनी वेदाचा अर्थ लक्षात घेतला नाही, केवळ वेदाचं तात्पर्य कर्मामध्ये आहे असं प्रतिपादन केलं, त्यांचा सुद्धा तुकोबारायांनी समाचार घेतला. नेमकं वेदाचं तात्पर्य कशामध्ये आहे तुकोबाराय बोलतायत ते आम्ही जाणू शकतो. त्याचं कारण आहे की आम्ही भाविक आहोत. एखाद्या माणसाने संस्कृत भाषा शिकायचं ठरवलं आणि संस्कृत भाषा शिकण्यासाठी इतर सगळी हजारो पुस्तकं शिकण्यापेक्षा
तो जर बाजारात गेला, त्याने संस्कृत भाषेची डिक्शनरी घेतली आणि ती डिक्शनरी जर त्याने पाठ केली तर त्याला शब्द माहीत होतील, पण ग्रंथांमधले विचार माहीत होणार नाहीत. केवळ शब्द पाठ केल्याने आपल्याला भाषा येणार नाही आणि त्या भाषेमध्ये असलेलं तात्पर्य सुद्धा कळणार नाही. म्हणून अध्यात्म विद्या समजण्यासाठी, वेदाचं तात्पर्य समजण्यासाठी भाविक होण्याची गरज आहे. तुकोबाराय बोलतायत, आम्ही श्रद्धावंत आहोत, आम्ही भाविक आहोत, म्हणून आम्ही वेदाचं तात्पर्य जाणू शकतो. एक उदाहरण आपल्या डोळ्यासमोर ठेवतो. एका गावामध्ये एक आई राहत होती. त्या आईला 2 मुलं होती. एक मुलगा रोज शाळेमध्ये जायचा आणि दुसरा छोटा मुलगा फार हट्टी होता. आईच्या बरोबर काम करू लागायचा, पण शाळेत जात नव्हता. आईने त्याला सांगितलं, अरे शाळेमध्ये जात जा. तरी तो म्हणायचा, आई मी शाळेत जाणार नाही, मला शाळा आवडत नाही, मी तुझ्या बरोबर राहणार. म्हणून आईच्या अवतीभोवती फिरत राहायचा आणि आई शेतामध्ये गेली तर हा तिच्या मागे शेतात काम करू लागायचा. आईने जेवण बनवलं तर तिच्या बरोबर जेवू लागायचा. नेहमी आई बरोबर राहायचा. आणि जो मोठा मुलगा होता तो हुशार होता. रोज शाळेमध्ये जात राहिला. पुढे पुढे शिकत शिकत तो मेडिकल क्षेत्रामध्ये गेला, वैद्यकीय क्षेत्रामध्ये गेला. वैद्यकीय क्षेत्रामध्ये शिक्षण घेत असताना एक दिवस घरी आला आणि घरी आल्यानंतर त्या छोट्या भावाने, जो कधी शाळेत गेला नाही, त्याने मोठ्या भावाला विचारलं, दादा तू काय शिकतोस? मोठ्या भावाने सांगितलं, बाळा तुला कळणार नाही, मी काय शिकतो हे कळण्यासाठी तुला काहीतरी माहीत पाहिजे. बारक्या भावाने आग्रह धरला, दादा मला काही सांगू नको, तू काय शिकतो ते मला सांग, जसं सांगता येईल तसं सांग. मोठ्या भावाने विचार केला, याला कसं सांगावं की मी वैद्यकीय क्षेत्राचं ज्ञान घेतोय, डॉक्टर होतोय. मग मोठ्या भावाने एक युक्ती वापरली. बारक्या भावाला सांगितलं, तुझ्या समोर जो बेडूक दिसतोय, बेडूक. बारका भाऊ म्हटला, हो बेडूक दिसतोय. मोठा भाऊ म्हणाला, तो बेडूक तुला वरून दिसतोय, पण त्या बेडकाच्या आतमध्ये काय काय आहे हे मी तुला सांगू शकतो. तुला फक्त बेडूक वरून दिसतोय, पण त्या बेडकाच्या आत कोणते अवयव आहेत हे मी तुला सांगू शकतो. बारक्या भावाला गंमत वाटली. त्याने विचार केला, आपल्या दादाला बेडकाच्या आतलं कळतंय. मग बारक्या भावाने त्याला एक प्रश्न केला. बारका भाऊ म्हणाला, दादा मला बेडकाच्या आत काय आहे याच्याशी मला काही देणं घेणं नाही, पण आपल्या आईच्या आतमध्ये काय आहे हे तू मला सांगशील का? कारण आई मला फार आवडते. कृपा करून तू आईमध्ये काय आहे, नेमकी आई कशाला म्हणतात हे तू मला सांगशील का? मोठ्या भावाचं शिक्षण थोडंसं अर्धवट होतं. त्याने बारक्या भावाला सांगितलं, त्याच्यासाठी ऑपरेशन करावं लागेल. बारका भाऊ म्हटला, तुला जे करायचं ते कर, पण मला आई कशाला म्हणतात हे थोडं समजून सांग. मोठ्या भावाने आईला भूल दिली आणि ऑपरेशन करायला सुरुवात केली. ऑपरेशन करायला सुरुवात केल्यानंतर एक एक अवयव मोठा भाऊ बारक्या भावाला काढून दाखवून देऊ लागला. बाळा, याला हृदय म्हणतात, याला मोठी आतडी म्हणतात, याला छोटी आतडी म्हणतात, याला यकृत म्हणतात, याला डोळे म्हणतात, याला नाक म्हणतात. वेगळ्या वेगळ्या अवयवांचं ज्ञान करून देऊ लागला. बारका भावाचा एकच प्रश्न होता, तो फक्त एवढं विचारायचा, दादा या सगळ्यामध्ये आई कुठं आहे तेवढं मला सांग. मोठ्या भावाला कळेना की याला मी आई कशी सांगू, कारण एकाचा प्रश्न भावनिकतेचा आहे आणि दुसऱ्याचा उत्तर हे चिकित्सेचं आहे. अवयवाच्या ज्ञानाने आपल्याला अखंड तत्वाचं ज्ञान होणार नाही. आई नावाचं अखंड तत्व आहे, ते आपल्याला प्रेमाने जाणून घ्यावं लागेल. त्याची चिरफाड करून आपल्याला ते कळणार नाही. बेडूक फाडला तर आपल्याला बेडकातले अवयव कळतील, पण त्या बेडकाला ज्या वेदना होतात त्या वेदना कळणार नाहीत. बेडकाचा प्राण नेमका कुठे आहे ते आपल्याला कळणार नाही. आपण फार झालं तर एखादी गोष्ट फाडून पाहू, पण त्या गोष्टीमधलं तत्व आपल्याला कळणार नाही, कारण तत्व कळण्याचा रस्ता हा भावनेचा रस्ता आहे. तुकोबाराय बोलतायत, ज्यांनी वेदाला फाडायला सुरुवात केली, ज्यांनी वेदाच्या संबंधाने वेगळे वेगळे विचार मांडले, त्यांना वेद कळले असं नाही. कारण वेद नावाचं एक मूर्तिमंत अखंड तत्व आहे आणि हे तत्व कळण्यासाठी अंतःकरणामध्ये भावना असावी लागते, श्रद्धा असावी लागते.
म्हणून ज्यांनी वेदाची चिरफाड केली ते घटपटांच्या शब्दाच्या जाळ्यामध्ये अडकून राहिले. पण तुकोबाराय बोलतायत, आम्ही मात्र तत्वापर्यंत पोहोचलो, कारण आम्ही भाविक आहोत. आमच्यामध्ये श्रद्धा वसती आहे. म्हणून साक्षात परमात्मा आम्हाला वेदाचं तत्व समजून देतोय. कदाचित तुम्ही आम्हाला केवळ वेशाचे संत समजाल. आम्ही वेशाचे संत नाही, तर वेदातील पदापदाचा निश्चित अर्थ सांगण्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये आहे, म्हणून आम्ही भाविक आहोत. नभे वेशधारी, नभे वेशधारी, तुकाची वरी वरी, आहे तैसी बरी, आहे तैसी बरी, खंडे निवाडी वेदाची, खंडे निवाडी वेदाची, खंडे निवाडे वेदाची, खंडे निवाडी वेदाची. नभे वेशधारी तुका आहाची वरी वरी, आहे तैसे बरी खंडे निवडी वेदाची. तुकोबाराय बोलतायत, वेदातील अक्षर अक्षराचं सार आम्ही सांगू शकतो, म्हणून ज्ञानाच्या बाबतीमध्ये आम्ही सर्वश्रेष्ठ आहोत. याचं कारण आहे की आम्ही भाविक आहोत. तुकोबाराय आपल्या भाविकतेचा परिचय करून देताना बोलतायत की जगामध्ये पवित्र असलेल्या वेदाला श्रुतीला जर कोण जाणत असेल तर आम्ही जाणतो. ही गोष्ट अभंगाच्या पहिल्या नेनांती वेदा श्रोते कोणी, नेनांती वेदा श्रोते कोणी, नेनांती वेदा श्रोते कोणी, नेनांती वेदा श्रोते कोणी,
कोणी. तुकोबाराय बोलतायत वेदाला श्रुतीला आमच्याशिवाय कोणीही जाणत नाही. दोन शब्द तुकोबाराय वापरतायत, वेद आणि श्रुती. वेद शब्दाचा नेमका अर्थ काय आणि श्रुती शब्दाचा नेमका अर्थ काय. बऱ्याच वेळेला संत वाङ्मयामध्ये वेद आणि श्रुती हे पाठोपाठ शब्द वापरलेले पाहायला मिळतात. वेदाची जी असंख्य नावं आहेत त्या वेदाची वेद, श्रुती, आमनाय, त्रयी, परावाक, शब्दब्रह्म ही सगळी वेदाची नावं आहेत. पण तरी सुद्धा वेद आणि श्रुती ही दोन नावं संत वाङ्मयामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतात. वेद कशाला म्हणतात आणि श्रुती कशाला म्हणतात यांच्यामध्ये नेमका लाक्षणिक काय भेद आहे हा जर समजून घ्यायचा असेल तर ज्ञानोबारायांनी वेद शब्द आणि श्रुती शब्द सांगत असताना जी विशेषणं वापरलेली आहेत त्या विशेषणांचा आपण थोडा विचार करा. ज्ञानोबारायांनी जर वेदाला विशेषण देण्याची वेळ आली तर ज्ञानोबारायांनी वेदाला बाप असं विशेषण दिलेलं आहे. आणि जेव्हा श्रुतीला विशेषण देण्याची वेळ येते तेव्हा ज्ञानोबाराय श्रुतीला आई, माता, माऊली असं विशेषण देत आहेत. पै जगी समान सकृपू, हिताहित दाविता दीपू, तो अमान्य केला बापू वेदूजेने. ज्ञानोबारायांची भाषा आहे. ज्ञानोबाराय वेदाला बाप म्हणतात आणि श्रुतीला आई म्हणतात. पै अहितापासून काढिती, हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगा. ज्ञानोबाराय श्रुतीला आई म्हणतात, वेदाला बाप म्हणतात. जर आई आणि बाप या दोन गोष्टी आपल्या लक्षात आल्या तर वेद आणि श्रुती या दोन्ही शब्दाचा अर्थ आपल्या सहज लक्षात येईल. बाप कशाला म्हणतात? ज्याला सगळ्या गोष्टी माहीत असतात पण जो बोलून दाखवत नाही त्याला बाप म्हणतात. एखाद्या झाकलेल्या मिटलेल्या पुस्तकासारखा. बापाला मुलाच्या सगळ्या चुका माहीत असतात पण बाप त्याला वारंवार बोलून दाखवत नाही, कारण जास्त बडबड करणे हा बापाचा स्वभाव नसतो. बाप आहे त्या गोष्टी मनामध्ये तशाच ठेवतो. याच्या उलटी गोष्ट आईची असते. आई मात्र कोणतीच गोष्ट मनामध्ये ठेवत नाही. ज्ञानोबाराय बोलतायत, श्रुती स्वभाव